12वीचा निकाल आज जाहीर झालाय। कोल्हापूर विभागानं राज्यात दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली आहे। कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यात एकत्रित निकाल 93.64% लागला आहे। यावर्षीही मुलींनी मुलांपेक्षा चांगली कामगिरी करत बाजी मारली आहे। फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 94.40% लागला असून जिल्ह्यात आनंदाचं वातावरण आहे। महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या 12वी परीक्षेचा निकाल आज जाहीर झालाय। कोल्हापूर विभागानं 93.64% राज्यात दुसरा क्रमांक पटकावलाय। कोल्हापूर, सांगली आणि सातारा या तिन्ही जिल्ह्यांचा समावेश असलेल्या या विभागात एकूण 1,13,195 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली होती। त्यापैकी 1,06,004 विद्यार्थी उत्तीर्ण झाले आहेत। फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा निकाल 94.40% लागला आहे। यामध्ये 48,836 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली असून त्यापैकी 46,105 विद्यार्थी उत्तीर्ण झालेत। निकालानंतर अनेक विद्यार्थी आणि पालकांनी एकमेकांना शुभेच्छा देत आनंद व्यक्त केला। शहरातील नेट कॅफेमध्ये आणि घरोघरी मोबाईलवर निकाल पाहण्याची धावपळ सुरू होती। अनेकांनी पेढे वाटून आनंद साजरा केला। विभागीय निकालामध्ये सांगली जिल्ह्याचा निकाल 93.39% आणि सातारा जिल्ह्याचा निकाल 92.76% लागलाय। विभागीय अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी पत्रकार परिषदेत निकालाची माहिती दिली आहे। यावर्षी देखील मुलींचं उत्तीर्ण होण्याचं प्रमाण मुलांपेक्षा 6.21% जास्त आहे। शाखानिहाय निकाल पाहता कोल्हापूर विभागात विज्ञान शाखेचा निकाल 98.63%, वाणिज्य 94.53%, व्यावसायिक 92.40%, कला शाखा 81.69% आणि ITI 89.57% इतका लागला आहे। तर फक्त कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केला तर विज्ञान शाखेचा निकाल 99.2%, वाणिज्य 94.85%, व्यावसायिक 93.75%, कला 83.72% आणि ITI 90.40% इतका आहे। नमस्कार। आज माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ पुणे अंतर्गत विभागीय शिक्षण मंडळ कोल्हापूर या विभागाचा निकाल दुपारी 1 वाजता जाहीर झालेला आहे आणि कोल्हापूर विभाग नेहमी निकालामध्ये अग्रेसर असतो। कोकण क्रमांक 1 वर नेहमी आपण पाहतो। कोल्हापूर विभाग चालू वर्षी क्रमांक 2 वर आहे राज्यामध्ये आणि या निकालाची काही वैशिष्ट्ये आणि सांख्यिकी माहितीवर आपण जर नजर टाकली तर आपल्याला लक्षात येतं की चालू वर्षी निकालामध्ये दर्जात्मक वाढ झालेली आपल्याला दिसून येते आणि कोल्हापूर विभागाचा निकाल 93.64% इतका आहे, जो की राज्यात क्रमांक 2चा विभागाचा हा निकाल आहे।